ठिकाणी आपण या संघटनेच्या वतीने इथे जे साखळी उपोषण चालू आहे त्याच्यासाठी उपस्थित आहे. मी स्वतः महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचं काम पाहतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचं ILP म्हणून एक वकील संघटन आहे, इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन. हे बामसेटच्या अंतर्गत कार्यरत वकील संघटन आहे. त्या वकील संघटनेचा मी महाराष्ट्र प्रभारी आणि आमचे मित्र अब्दुल रौफ साहेब जे आहेत त्यांचा संपर्क झाला. त्याचबरोबर इथे ज्या विमको नाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय विजय चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि चव्हाण साहेबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विमको नाक्याच्या व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने जवळजवळ आज 10 वर्ष झालेले ती लोक नगरपालिका आणि तहसीलदाराचा पाठपुरावा करत आहे. 2014मध्ये त्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवरती कारवाई झाली आणि नगरपालिकेने सगळे त्यांची दुकानं तोडून टाकली आणि त्याच्यानंतर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुरावा करून नगरपालिका प्रशासन असेल किंवा तहसीलदार असतील त्यांनी यांना आश्वासित केलेलं आहे की बाबा तुम्हाला तुमची जागा मिळेल. परंतु त्याच ठिकाणी बिल्डरांनी पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. त्यांनी बांधकाम केलेले आहे, शेड टाकलेली आहे, पत्रा मारलेला आहे आणि जे नगरपालिका प्रशासन किंवा अतिक्रमण विभाग असेल, PWD असेल किंवा तहसीलदार प्रशासन आहे, ते कुठल्याही प्रकारची त्याची दखल नाही घेता व्यापाऱ्यांवरती सातत्याने हा अन्याय चालू आहे आणि त्यांची दुकाने तशीच त्या लोकांनी तोडून ठेवलेले. उलट त्या जागेवरती अतिक्रमण करणाऱ्या बिल्डराला कुठल्याही प्रकारचं ती लोक जाब विचारत नाही, त्याच्यावरती कारवाई करत नाही. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे आणि बिल्डरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्याचं काम नगरपालिका व तहसीलदार प्रशासनाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा मुद्दा आहे की विमको नाका व्यापारी असोसिएशन दुसरे कामाला एक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये जवळजवळ असे एकूण 16 प्रकरणं आहेत अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आणि या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जवळजवळ हे 16 प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि नगरपालिकेच्या माध्यमातून विविध कामाच्या माध्यमातून झालेले जे भ्रष्टाचार आहेत त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाला माहिती दिलेली आहे, बरोबर. त्याचबरोबर तहसीलदारला दिलेले, जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले आहे. परंतु अंबरनाथ नगरपालिका प्रशासनावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. म्हणून आता या प्रकरणासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून मी स्वतः निलेश फुले याच्यामध्ये दखल घेणार आहे, याची म्हणजे याचा पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे त्यांनी मला माझ्या नावाने एक निवेदन दिलेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता, हे निवेदन आहे आणि या निवेदनामध्ये त्यांनी मला सर्व माहिती या मध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत. अजूनही काही पुरावे ते आम्हाला नगरपालिका किंवा तहसीलदारच्या माध्यमातून झालेले जे काही पत्रव्यवहार आहेत त्याच्या संदर्भात सगळे पुरावे देणार आहेत. तर साथी या ठिकाणी मी उपस्थित राहून यांना या साखळी उपोषणासाठी मी समर्थन तर देत आहे. पण एवढंच नव्हे तर त्यांच्यावरती होणार जो अन्याय आहे तो थांबला पाहिजे आणि गोरगरीब जो व्यापारी आहे जो कसा आपलं घरपरिवार सांभाळतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी प्रयत्न करणार आहे. मी रौफ शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणासंदर्भात थोडक्यात माहिती द्या. असं मी आपले निलेश येवलेचा मी आभारी आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि आमची यांची जी ह्याच अपेक्षा आहे की या निलेश येवले आम्हाला सहाय्य करणार आणि जे नगर परिषद व सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि आमची दुकाने ध्वस्त केली, जे वाचली होती ते पण तोडून टाकली. तर तिकडे बिल्डरनी कब्जा केलेला आहे, ते कब्जा त्याचा हटवायला पाहिजे आणि आमच्या जे दुकाने गेली त्यांना सगळ्यांना पुनर्वास करायला पाहिजे. तेव्हापर्यंत आमची माग सुनवाई होणार नाही. आता आमचा 14 दिवस झाले उपोषणावर बसून तहसीलदार जे कार्यालयासमोर, तर एकही अधिकारी आमच्याकडे आला नाही. तुम्ही कशासाठी बसलाय, तुमचा काय मुद्दा आहे हा विचारायला पण आला नाही. तर आम्ही खूप त्यांचा निषेध करतो आणि
प्रशासनाला आम्ही यांच्या वतीने हे सांगतो की आमची जे मागे आहे ते पूर्ण करावी. तर तुम्ही बघितलं इथे म्हणजे नगरपालिका प्रशासन असेल किंवा तहसीलदार प्रशासन आहे यांना रितसर माहिती दिलेली आहे आणि 14 दिवस झालेले आणि हे नगरपालिका प्रशासन किंवा तहसीलदार प्रशासन अधिकारी धोका काढतायत का असा प्रश्न निर्माण आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की जेव्हा नागरिक किंवा लोक आपला टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांना पगार मिळतो आणि मिळालेला पगार हा जो आहे तो लोकांच्या सेवेसाठी मिळत असताना जर नगरपालिका प्रशासन अधिकारी किंवा इकडचे तहसीलदार आणि तहसीलदारचे प्रशासकीय अधिकारी जर येऊन 1 दिवसासाठी पण जर भेट देत नसेल किंवा 5-10 मिनटासाठी पण भेट देत नसेल तर निश्चितपणे हे तहसीलदार आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासन हे बाजूला असं सांगायला काय हरकत नाही. कारण 14व्या दिवसापर्यंत लोक या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि कुठल्याही प्रकारची दखल नगरपालिका प्रशासन जर घेत नसेल तर निश्चितच त्यांना झोपेतून जागू करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आता आम्ही नगरपालिका प्रशासन तहसीलदार यांना लेखी पत्र देणार आहोत. त्यांनी जर 2 दिवसात याचा जर तोडगा दिला नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही मोर्चा करणार. त्याच पद्धतीने या असोसिएशनचे अध्यक्ष साहेब आहेत विजय चव्हाण साहेब, मैं उनसे भी विनती करता हूँ कि आप भी आपकी बात रखिए कि आपको क्या करें. इस आंदोलन को अभी आप जो है 14 दिन हो गए आपकी कोशिश करना चाहिए, तो आपका क्या कहना है? हमारा कहना यही है साहब कि जो उन्होंने दिया है नगर पालिका ने जो गलत जगह बची हुई थी वो भी तोड़ दिया, जो बची हुई जगह है वो भी तोड़ दिया. आज 14 साल से हम लोग इसका काट को पाठ पुरवठा कर रहे थे, हमेशा तैयार है. रोड भाई ने सब इतिहास उसने बता दिया आपको. मुझे गौर साहब हमको सपोर्ट कर रहे हैं, उनको मैं धन्यवाद देता हूँ. और हमारी मांग यही है कि जो भ्रष्टाचार हो रही है नगर पालिका में उसके चौकसी किया जाए और जो रास्ता में जगह बची वो हमें देने की मांग की. तो जितना ही कहना होता है. तो भी मैं ये कहना चाहता हूँ कि हम देख रहे हैं की गरिबांना वाली नाही, गरिबांच्यासाठी कोण धावून येणार नाही. आमदार खासदार नावाला झाली माझ्या ठिकाणची ते यांची पण गेली. मग जर का व्यापारी आहे तो जर का कळवून एखाद्या प्रतिनिधीला जाऊन भेटतो, आमदारांना जाऊन भेटतो, खासदारांना जाऊन भेटतो, इकडच्या नगरसेवक नगराध्यक्षांना जाऊन भेटतो. मग त्यांची एक अपेक्षा असते, प्रामाणिकता असते, बाबा आम्ही मोठ्या आशेने या लोकांना निवडून दिलेलं आहे, हे लोक आमची कामं करतील, आमच्या होणाऱ्या अन्याय थांबून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करून आम्हाला न्याय देऊ शकतात. अशा प्रकारची आशा घेऊन जेव्हा लोक जातात त्यांच्याकडे तर त्यांची निराशा होते. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी पुन्हा एकदा युनियनच्या माध्यमातून किती लोक निवडून गेलेली आहेत, भ्रष्टाचार करून मराठी युनियनच्या माध्यमातून वोटिंगची चोरी करून चुकीचे लोक निवडून गेलेले असं बोलायला हरकत नाही. कारण जे खरंच जर का छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन जर का चालवणारे असते तर लोकांना न्याय देण्यासाठी निश्चितपणे भूमिका घेतली असते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 बलुतेर 18 पगड जातीचे लोक एकत्र होते, गुन्हा गोविंदाने नांदत होते. शेतकऱ्यांवरती कुठल्या प्रकारचा अन्याय होत नव्हता, रयतेवरती अन्याय होत नव्हता. तर त्याच ठिकाणी सर्व मुसलमान, सर्व शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बहुजन समाज एकत्र येऊन रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जीवाची बाजी लावत होते. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत प्रमुख. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये इथे जर का व्यापाऱ्यांवरती अन्याय होतो आहे आणि त्यांच्या मुलाच्या या लोकसभेमध्ये म्हणजे इकडचं जे कल्याण लोकसभा आहे त्या कल्याण लोकसभेमध्ये जर का अन्याय होत असेल तर निश्चितपणे हे सरकार आमचं नाही आहे. हे सरकार हे शेंडी आणि दांडवेवाल्यांचं संघटन हे सरकार आहे असं निश्चितपणे सांगता येईल. आणि त्याच्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांना पण या ठिकाणी विनंती करतो या प्रकरणामध्ये लक्ष द्या. आपले जे खासदार आहेत माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मी या व्हिडिओद्वारे विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं. अन्यथा जर का हे प्रकरण 2 ते 3 दिवसात जर का निकाली लागलं नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी जे आमदार माननीय बालाजी किनीकर साहेब असतील किंवा खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्या विरोधातच बहुजन मुक्ती पार्टीचा मोर्चा आहे. आणि त्यावेळेला या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते त्यासाठी स्वतः आमदार, स्वतः खासदार साहेब, त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन जबाबदार राहील. या ठिकाणी मी एवढं सांगतो आणि थांबतो. मला आशा आहे की
या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही बातमी जाईल आणि ते या गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. बिल्डर येतात जातात किंवा बिल्डरांचं काम चालूच राहतं, परंतु बिल्डर हा त्यांचा फक्त आर्थिक फायद्यासाठी आपला स्वतःचा फायदा करून घेत असतो. परंतु जनता जी आहे ही तुम्हाला निवडून देते हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. जनतेचं जर तुम्ही नाराज केलं तर तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये या विधान परिषदेमध्ये तुम्हाला निश्चितपणे पाडलं जाईल याची खात्री आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून घेऊ. आपण याच्यासाठी निश्चितपणे चिंतन करून याच्यावरती विचार करावा आणि या गोरगरीब व्यापारी संघटनेला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी आमचा कळकळीची विनंती. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जोरदार आक्रोश केला होईल आणि अंबरनाथमध्ये जो होणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे याची पोलिसांनी दखल घ्यावी, कोकणी विभागाने दखल घ्यावी, परिमंडळच्या आहे ते DCP साहेबांनी त्यांनी दखल घ्यावी, CP साहेबांनी त्यांनी दखल घ्यावी. तर हे प्रकरण जेव्हा बहुजन मुक्ती पार्टीकडे आलेलं आहे हे प्रकरण आता इथपर्यंत थांबणार नाही. याच्यासाठी आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंटकडे पण पाठपुरावा करणार आहोत आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकारी किंवा जे व्यापारी आहेत, जे बिल्डर आहेत, ज्या व्यापाऱ्यांवरती ज्यांनी अन्याय केलेला आहे, ते बिल्डर असतील, आमदार असतील, खासदार असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्या सर्वांच्या विरोधात अँटी करप्शनच्या माध्यमातून खटला नोंद करण्याची आम्ही तयारी करणार आहोत. आणि याच्यासाठी जे कंपन्या हे भ्रष्टाचार केलं आहे, हां ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्ट घेतले हां हां तर रोग साहेबांचं असं म्हणणं आहे की हे जे कॉन्ट्रॅक्ट ज्या नगरसेवकांच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने घेतलेलं आहे ते नगरसेवकाबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे जे मालक आहेत त्यांनाही या सर्व भ्रष्टाचारामध्ये त्यांच्यावरही खटला दाखल झाला पाहिजे. निश्चितच जेव्हा कारवाई चालू होते तर या भ्रष्टाचारामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत किंवा त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांवरती कारवाई होणारच आहे. जवळजवळ माझ्यामध्ये 7.5 करोडपर्यंतचा हा घोटाळा आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात घोटाळा जर अंबरनाथमध्ये होतो आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार होत आहे तर पोलीस प्रशासन काय करतं आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून पोलीस प्रशासनाच्या गोपनीय विभागाला पण माझी विनंती आहे की ही माहिती अँटी करप्शन डिपार्टमेंटला पाठवून लवकरात लवकर याच्यावरती चौकशी व्हावी. अन्यथा गोपनीय विभाग पण इकडच्या सरकारी जे काही कर्मचारी आहेत, जे दोषी अधिकारी आहेत किंवा आमदार खासदार यांच्या मर्जीने काम करत आहेत असं त्याचं या ठिकाणी त्याचा अर्थ निघू शकतो. त्याच्यामुळे गोपनीय विभागाने पण याच्या संदर्भात विचार करावा आणि CP DCP त्याच्यानंतर आम्ही अगदी महासंचालक महानिरीक्षकांपर्यंत पण जाणार आहोत याच्यामध्ये आणि गरज पडली तर मंत्रालयापर्यंत जाऊन आम्ही या विषयाला घेऊन कोर्टपर्यंत पाठपुरावा करू आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ. आपण सर्व जनतेला मी या ठिकाणी अपील करतो, आवाहन करतो की या व्यापाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आपणही मोठ्या संख्येने येणाऱ्या काळात जो मोर्चा आयोजन होईल त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय शिवराय. फिनिश करा.